मारली माझ्या बाळाला. ते गोपाळ नागपूरमध्ये पैशाचे लेकर असते नाही आम्हाला अशी बोलली ते त्या दिवशी काल रक्त गेलं रात्री माझ्या बाळाचं. माझ्या बाळाचं रक्त गेलंय. पैसे ऍडमिट करून घेतली. ऍडमिट करून घेतल्यावर तेव्हा काय नव्हतं, चांगली होती, बोलली, खाल्ली, खिचडी पण खाल्ली, डाळ खिचडी खाल्ली, वडापाव खाल्ला, सगळं खाल्लं माझ्या बाळानं. चांगली होती तेव्हा. 5 वाजता चांगली होती, जेवली खावली सगळी. आणि नंतर त्याला 6-7 वाजता मग तिला आतमध्ये घेतलं. ती सलानी लावली. सलानी लावलं, तिला इंजेक्शन कसलं दिलं काय माहिती. 2 इंजेक्शन दिले. नंतर त्याला अजून 1-2 घंट्यानं 2 इंजेक्शन दिले. अजून परत 2 घंट्यानं 2 इंजेक्शन दिले. पुरगीला माझ्या कळा येऊन यायला लागले. पुरगीला माझ्या त्रास व्हायला लागला. हिला ओढायला लागल्यानंतर त्या लोकांनी माझ्या बाळाला काय केलं मला माहीत नाही. आतमध्ये नेमच्याने काय केलं मला माहीत नाही. कुठली डॉक्टर होते माहीत नाही. 2 होते. एक सिस्टर होते, एक लेडीज आणि एक डॉक्टर होता. तिला लय दम देत होते. तिला ओढू दिली नाही काय नाही. तिला दम देत होते. तिला दम देत होते. मारलं तर काय कामात माझ्या लेकराला आवाज येतो. आवाजच नाही आला परत माझ्या लेकराचा. माझ्या पुरीचा आवाज नाही आला मला परत. माझं नाव दिनेश खरात आहे. माझी बायको संगीता दयानंद कांबळे. हीच डिलिव्हरी होती. तिला 17 तारखेला आपण वाशीच्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये तिला आपण ॲडमिट केलं. दुपारी 2:30 वाजता. 2:30 वाजेपासून तर रात्री संध्याकाळपर्यंत नेक्स्ट डे म्हणजे 18 तारखेपासून 18 तारखेपर्यंत तिला सकाळी 7 वाजता तिला कळीचे इंजेक्शन देण्यात आले. का तर नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी तिला. तर ते इंजेक्शन देता करता डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल डिलिव्हरी करायची आपल्याला. तर तिला कळायचे इंजेक्शन पण दिलं. त्याच्यानंतर तिने बघितलं ट्रीटमेंट करताना की 4 बोटच फक्त झालेले अंतर. तर अजून झालं पाहिजे म्हणून त्यांनी अजून तिला ते सगळ्या गोष्टी सहन करायला सांगितलं. आणि ते बोलले की अजून थोड्या थांबू, थोड्या करता असं त्यांनी करता नॉर्मल डिलिव्हरीसाठी त्यांनी 8:20 पर्यंत माझ्या बायकोला संगीता दयानंद कांबळेला तिला थांबवून ठेवलं. आणि मग तिची 8:20ला माझ्या मुलीला जन्म दिला तिने. आणि जन्म दिल्यानंतर तिला संगीताला माझ्या बायकोला तिला एका रूम मध्ये नेलं, म्हणजे तिथल्या बाजूच्या रूम मध्ये नेलं टीचर्स टाकण्यासाठी. टीचर्स टाकलं तिथे आणि डॉक्टरने गेलो परत तिला पणगावर आणून सोडलं. तिला पणगावर ठेवल्यानंतर ती बोलली मला भूक लागली. भूक लागल्यानंतर नाश्ता दिला जो खायला. तिने खाल्ला पण तो नाश्ता. आणि नाश्ता खाल्ल्यानंतर ती 10 वाजेपर्यंत चांगली होती. 10च्या नंतर तिला काय झालं माहित नाही. पण डॉक्टर आले. डॉक्टरांनी तिला रक्त काढायला गेले. रक्त
निघत नव्हतं. नंतर बोलले की अरे रक्त खूप गेलं त्यामुळे रक्त निघत नाही. सलाईन लावायचा प्रयत्न केला, सलाईन लावायचा नस पेटत नव्हते. तिला इकडे तिकडे टाची मारून तिला खूप हॅरेसमेंट झाली त्या गोष्टीची. ती खूप आरडाओरडा करत होती. त्या याच्यामध्ये ती एकदम हे झाली, ती एकदम काय करू काय नाही असं झालं. त्यामुळे तिने थोडं अंग टाकलं तिने. मग तिला डॉक्टरने चेक केलं. डॉक्टर बोलते अरे हिच्या बॉडीत काय रक्तच नाही, हिला आता आपल्याला आयसीयू मध्ये न्यावं लागेल. त्यांनी मग तिला आयसीयू मध्ये नेलं. आयसीयू मध्ये नेलं एकदम एवढा स्लो प्रकार की एवढं तिला हळूहळू नेत गार्डन मध्ये चालतात ते लोक. अशा प्रकारे ते लोक माझ्या बायकोला आयसीयू मध्ये नेत होते. आयसीयू मध्ये नेलं तिला, तिथं तिने व्हेंटिलेटर टाकलं. मला काही सांगितलं पण नाही की तिला व्हेंटिलेटर लावलं किंवा काय लावलेलं आहे. मी येतो जातो, मला काहीच रिपोर्ट देत नाही. शेवटी मी माझा नवरा म्हणून मी आतमध्ये गेलो. डॉक्टर सांगितलं तुझा नवरा, मला सांग काय झालं. बघितलं तेव्हा ज्या डॉक्टरने डिलिव्हरी केली ती डॉक्टर आली. तिने मला बाहेर नेलं. तिने सांगितलं सर तिचं ब्लिडिंग खूप झालेलं आहे, बीपी खूप कमी झालेला आहे, त्यामुळे त्यांना अटॅक आलेला आहे. अटॅक आल्यामुळे आपण त्यांना व्हेंटिलेटरवर टाकलेलं आहे, तर आपण काही सांगू शकत नाही. बोललो ठीक आहे म्हणे, बघू आपण प्रयत्न करू. असं बोलून त्यांनी 2 तास वाया घालवले. नंतर त्यांनी चेक करायला लागले. दोघं सगळे जेवढे ज्युनियर डॉक्टर होते एकमेकांना बघत होते. असं दाखवत होते की बाबा गेलं तर जमाय त्यांनी. मग आम्ही स्वतः रिक्स घेतली. डॉक्टरांशी बोललो काय काय नाही. डॉक्टर काय सांगायला तयार नाही. शेवटी आम्हाला आमच्या रिक्सवर आमच्या पेशंटला घ्यायला लागलं आणि बाजूच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये असले तिथं आम्हाला रात्री 1:30च्या सुमारास तिला ऍडमिट करावं लागलं आम्हाला. आणि पुढची प्रोसेस तिथं मग चालू झाली. आणि तिथं काय सगळ्या गोष्टी कळाल्या की तिचं अटॅक आल्यामुळे ब्रेन हॅमरेज झाला, लंग्स गेली, किडनी गेली आणि बऱ्याच गोष्टी तिच्या बॉडीतल्या डॅमेज झाल्या. त्यामुळे ऍसिड लिक्विड पण वाढलं आणि बॉडी सुजली तिची. असं सगळ्या गोष्टी आम्ही तिथे गेल्यानंतर काय की डॉक्टर बोलले की तुमच्या पेशंटची काहीच गॅरंटी नाहीये. आणि असं करून आज माझी बायको या जगामध्ये नाही राहिलेली आहे. किती वाजता ही घटना घडली आहे. तिची 4:30-5 दरम्यान डेट झालेली आहे. बिल मागण्यात येते तुमच्याकडून. फोर्टिस हॉस्पिटल काय? मधून तुम्हाला अधिकारी तुम्ही पैसे भरले होते, पालिकेने तुम्हाला पालिकेच्या कोर्टात आम्ही गेलो होतो, पण ते बोलले की तुम्हाला पेशंटला ऍडमिट करायचं असेल तर तुम्हाला 85,000 रुपये तुम्हाला भरावं लागतील तिथे. ते बोललो आम्ही बोललो ठीक आहे भरूया, पण आता रात्रीला कुठे आपण जमा करणार ना, कुठलं ना माझ्या अकाउंटला पैसे आहे ना, कोणा रात्री कुठून मागणार. मी सकाळी जाऊन काहीतरी सोनं बिनं गांठून त्या गोष्टी मी जमा केल्या असतात, पण त्यांनी ती गोष्ट केली नाही. ते बोलले नाही तुम्हाला जमा करावं लागेल. शेवटी मी एका व्यक्तीकडून रात्री जाऊन पैसे घेतले आणि जाऊन तिथे मी काउंटरला भरले पैसे. तेव्हा त्या लोकांनी तिला ऍडमिट करून घेतलं. आता तुमच्याकडे पैशासाठी कागद लावला जातो, नेमके किती पैसे भरायला सांगताय? आता बिल त्यांनी आता साधारण मी जेव्हा गेलो दुपारी त्यांनी तेव्हा 1,30,000 रुपयाचं बिल काढला होता. त्याचे साधारण आपण 1,20,000 हे आमचे जे सर आहे पुंडलिक पाटील सर म्हणून आहेत, त्यांनी ते इकडून तिकडे अरेंज करून त्यांनी भरले स्वतः पैसे. आणि आता पुढे त्यांनी एक साधारण मला पण एक्झॅक्टली रक्कम माहित नाही, पण ते बोलले तुमची एक रक्कम साधारण अप्रॉक्सिमेटली 3च्या आसपास जाईल, पण त्याच्यात काहीतरी डिस्काउंट करून काय म्हणजे जवळपास 2-1.5च्या आसपास तुमच्यापर्यंत तो बिल येईल बोलली ती. असं मला वरती सांगण्यात आलं होतं माझा. आता आपण कोणावर दोषी करता किंवा काय, आता तुमची मागणी काय राहील? माझी मागणी हीच राहील की जे नुकसान माझ्यावर झालंय ते कुठल्या कुटुंबावर होऊ नये, हे कुठल्या स्त्रीवर होऊ नये. ही म्युन्सिपाल्टीमधल्या जेवढे काही डॉक्टर असतात छोट्यापासून मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्यांवर कारवाई करावी. सगळ्याशी कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून पुढे चालून कोणाची बहीण, कोणाची बायको, कोणाची आई, कोणाचा मुलगा, कोणाचं काही नुकसान होता कामा नये. हलगर्जीपणा आहे का याच्यामध्ये? हरकत पण आहे ना. जर तुम्हाला दिसते समोरच्या व्यक्तीचा काहीतरी त्रास होतोय तर तुम्ही तिथं ते ट्रीटमेंट घ्या ना. तुम्ही ट्रीटमेंट काहीच देत नाही, काही नाही. तुम्ही बोलता जा बघू डायरेक्ट आयसीयूला टाकतात. आयसीयूला जरी टाकलं तर तुमचं सिनियर डॉक्टर अवेलेबल नसतो. तुम्ही त्या सिनियर डॉक्टरला फोन करून बोलता की सर काय काय डायग्नोस करायचं म्हणून. हे खूप चुकीची गोष्ट आहे ना. ते सिनियर डॉक्टरने पण अवेलेबल असलं पाहिजे.